नमस्कार दर्शक मित्रांनो, मी रामा सोलार झटका मशीन कंपनी प्रतिनिधी. माझं नाव नंदकिशोर येवले. आज आपण बघत आहोत की सोलार झटका मशीन आणि सोलार सबमर्सिबल पंप. सोलार हा शेतकऱ्यांच्या जीवनामधला एक अभाज्य घटक बनत चाललेला आहे. कारण वाढत्या विद्युतचे दर आणि वेळोवेळी नसली आपल्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटी वेळेवर नसल्यामुळं काय होतं की ऍक्च्युअल आपल्या शेतीचं संरक्षण म्हणा का शेतीला आपल्याला समजून पाणी द्यायची गरज असते, मोटर पंप चालवायची याची जी गरज असते ती गरज सोलार आपल्याला कशा पद्धतीने भागवतं आणि आपल्याला हे आपण का लावावं आणि आपल्याला का स्वस्त पडतं. शेतकरी मित्रांनो, सोलार हे सूर्यापासून मिळणाऱ्या एनर्जीवरती चालणारी वस्तू आहे आणि सोलार आज काळाची गरज याच्यामुळे आहे कारण की शेतामध्ये इलेक्ट्रिसिटी नसली आणि त्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटी याची म्हटल्यानंतर खूप काही खर्च आहे आणि तो खर्च वाचवण्यासाठी सरकार विविध योजनेमधून आपल्याला सोलार मार्फत सबसिडी देत चालत आहे. आता उदाहरणार्थ झटका मशीन म्हणा की सोलार पंप म्हणा. आता सगळ्यात पहिलं आपण सोलार झटका मशीन वर्किंग कशा पद्धतीने करणार आणि सोलार पंप वर्किंग कशा पद्धतीने करणार आणि एकरी याचा बजेट कसा आहे सोलार झटका मशीनचा या माध्यमातली आपण माहिती घेणार आहोत. तर आपण चला डेमोन्स्ट्रेशन सुरू करूया. उदाहरणार्थ आता झटका मशीन मध्ये तुम्ही मार्केटमध्ये बघले असाल की वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. जनरली मार्केटला हे प्रोडक्ट चालतात कारण की विविध प्रकारच्या कंपन्या आहेत की त्याच्याकडे काही फिक्स प्रोडक्ट असतात, त्याच्यातून ते अजून समोर नाही गेलेले. आणि रामा सोलार झटका मशीन तुम्हाला विविध प्रकारच्या अलग अलग ब्रँडिंग मध्ये प्रोडक्ट देतो आणि विविध प्रकारच्या अलग अलग व्हेरायटीज मध्ये. तर रामा सोलार मशीन ही स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे काय होतं की शेतकऱ्यापर्यंत आम्ही एकदम स्वस्त दरामध्ये प्रोडक्ट पोहोचवतो. तुम्ही आम्हाला ऑनलाईन सर्व्हिस जरी मागितली आणि तुम्ही ऑनलाईन बुकिंग जरी केली तर तुमच्या घरापर्यंत आम्ही प्रोडक्ट पोहोचवण्याचा प्रयत्न असतो आमचा आणि आम्ही 100% पोहोचतोय. आणि आमची जी मशीन आहे ही 100% प्युअर कॉपर वाइंडिंग मध्ये बनलेली असते. कारण कॉपर वाइंडिंग म्हणजे काय? कॉपर वाइंडिंग म्हणजे मशीनच्या आतमध्ये असलेला ट्रान्सफॉर्मर. कारण मशीनच्या आतमध्ये असलेला ट्रान्सफॉर्मर जो आहे तो सगळ्यात मेन पॉइंट असतो. नेक्स्ट त्याचा दुसरा जो पॉइंट असतो पीसीबी. तर पीसीबी जी आहे ती आम्ही आमच्या स्वतः बनवतो. आम्ही मार्केटमधल्या कुठल्याही कंपनीकडून पीसीबी वगैरे कुठलीच वस्तू घेत नाही. आमचं स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर आमचे स्वतः बनवले जातात, पीसीबी आमच्या स्वतः बनवले जातात. आणि आमच्या पीसीबी मध्ये तुम्ही कुठलीही बघू शकता की कुठलीही वस्तू चायनाची वापरलेली नसते, एकदम स्टँडर्ड कंपनीचंच मटेरियल असते. तर चला आता आपण डेमोची सुरुवात करूया. उदाहरणार्थ आता चला हे आपण मॉडेल घेतलेलं आहे. या मॉडेलचं नाव आहे MVIB. MVIB म्हणजे काय? मेटल व्हर्टिकल म्हणजे उभी बॉडी आहे. इनबिल्ड बॉक्स याच्यासाठी की आता उदाहरणार्थ तुम्ही जर का हा मशीन सेट जर घेतला तर याच्या सिक्युरिटी पर्पज साठी तुम्हाला अलग बॉक्स घ्यावा लागणार. त्याच्यामध्ये ती पेटी घेतल्यानंतर तो पेटीचा तुमचा खर्च वाढणार. तो खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा प्रोडक्ट बनवलेला आहे. आणि या प्रोडक्ट मध्ये पूर्ण तुमची मशीनचा सेट जो आहे तो पूर्णपणे मशीन बॉक्सच्या आतमध्ये फिट केलेला आहे. आणि ही बॅटरी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये इनबिल्ड होते. ही बॅटरी अशा पद्धतीने आतमध्ये इनबिल्ड होते आणि हा जो गेट आहे हा तुम्ही पूर्णपणे अशा या पद्धतीने ब्लॉक करू शकता आणि याला लावल्यानंतर हे पूर्णपणे असं लॉक होतं. लॉक झाल्यानंतर काय होतं की काही शेतामध्ये खोडसाळ लोक असतात जेणेकरून आपल्या मशीनला त्यांच्यापासून काही इजा होऊ नये, म्हणजे पूर्णपणे अशी लॉक बॉडी होऊन जाते. ही लॉक बॉडी झाल्यानंतर काय होतं माहितीये का की याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणार्थ शेतामध्ये याच्यामध्ये वायरिंग असते, उंदराच्या त्रासापासून तुमचा बचाव होतो आणि जेणेकरून व्यतिरिक्त खर्च तुमचा वाचवण्यासाठी ही बॉडी टाकलेली आहे. आणि हा मधला जो गॅप तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये ॲक्रेलिकचा काच असतो जेणेकरून तुम्ही मीटर वगैरे बघू शकता. आता आपण मशीन ओपन करून आत बघूया. आता ही आपली मशीन पूर्णपणे ओपन झालेली आहे आणि आता सध्याच्या कंडिशनला तुम्हाला सांगतो मशीन वर्किंग कशा पद्धतीने करणार. आता सध्याच्या कंडिशनला मशीन पूर्णपणे बंद आहे. तर सर्वात पहिले मशीनचं मेन स्विच आहे ऑन आणि ऑफ. आता हे सध्या ऑफ आहे, आपण ऑन करूया. ऑन केल्यानंतर तुमची बॅटरी वगैरे चार्ज तुम्हाला बघण्यासाठी हे स्विच आहे आणि बॅटरी चार्जिंग मध्ये तुम्हाला मोबाईल चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. मोबाईल चार्जिंगचं ऑप्शन जे दिलेलं आहे हे ऑप्शन मध्ये तुम्ही USB कॉर्ड टाकून चार्जिंग करू शकता. त्यानंतर दिलेलं आहे हाय पॉवर आणि लो पॉवर. आता ऍक्च्युअल या मशीनची जी हाय पॉवर असते, आता मोबाईल आपला कशा पद्धतीने चार्जिंग होतो तुम्ही बघू शकता. याला USB कॉर्ड टाकला, बघा मोबाईल चार्जिंग सुरू झालेला आहे. म्हणजे रात्रीच्या वेळी बाय चान्स समजून घ्या तुम्ही शेतामध्ये आहे आणि तुमचा मोबाईल जर डिस्चार्ज होतोय तर तुम्ही तुमचा मोबाईल या मशीनच्या साहाय्याने शेतामध्ये चार्ज करू शकता. सेकंड पार्ट जो याचा येतोय तो आहे
हाय पॉवर आणि लो पॉवर. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या मशीनचा झटका आहे, आता उदाहरणार्थ ही जी मशीन आहे ही 15 kV आहे आणि हिचा झटका तुम्हाला जर कमी करायचा आहे तर ऍक्च्युअल तुम्ही याला लो पॉवर जर केलं, लो पॉवर केल्यानंतर ही मशीन लो पॉवर वरती चालते, हाय पॉवर केल्यावर हाय पॉवर वरती चालते. पॉवर आपण नेक्स्टला बघू. त्याच्यानंतर ही 24 आणि 12 ही मशीनला वर्किंग तुम्हाला फक्त जर का रात्रीच जर करायचं असेल तर हिला तुम्ही 12 वरती ठेवू शकता. जसंही रात्रीच्या वेळेस अंधार सूर्य म्हणजे आपल्या सोलर प्लेटवरती अंधार पडेल त्यावेळेस ही मशीन ऑटोमॅटिक ऑपरेट म्हणजे चालू होईल आणि ज्या वेळेस सकाळीच्या या सोलर प्लेटवरती प्रकाश पडेल त्यावेळेस मशीन ऑटोमॅटिक बंद होईल. म्हणजे हा झाला नाईट मोड, फक्त रात्रीलाच वर्किंग करेल, दिवसा बिलकुल वर्किंग करणार नाही. याला तुम्ही जर का 24 वरती ठेवलं तर ऍक्च्युअली मशीन डे नाईट चालू राहील. सोलर प्लेटचं वायर काढ, डे नाईट चालू राहील. आता ते पण तुम्हाला मी कसं वर्किंग करणार ते दाखवणार. त्यानंतर ऑन आणि ऑफ. ऑन ऑफ म्हणजे कशासाठी, हे बर्जर साठी आहे फक्त की सायरन. ऍक्च्युअल तुमच्या मशीनला जर का शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं जर का जनावर टच झालं तर ते डायरेक्टली तुम्हाला अशा प्रकारचं सायरन देईल. हे तुम्ही बघू शकता. कुठलं जनावर, झाडाची फांदी जर का याला लागली, उदाहरणार्थ त्याच्यापासून या झटका मशीन पासून कुठल्याही प्राण्याला किंवा मनुष्याला जीवितहानी बिलकुल होत नाही, कारण हा डीसी करंट असतो आणि 12 व्होल्ट करंट आहे. जीवितहानी कुठल्याही प्रकारे होत नाही. त्याला एक तीव्र प्रकारचा एक झटका असा लागतो की जेणेकरून उदाहरणार्थ समजून घ्या सुवर किंवा डुक्कर आपल्या शेतामध्ये दिसल्यानंतर आपण मोठा दगड घेतो आणि त्याला मारतो, त्या प्रकारे डायरेक्टली असा मार त्याला एका झटक्या प्रकारात लागतो. आणि त्याच्यानंतर ते जर काही वायरा टच झालं, उदाहरणार्थ आर्थिंग आणि करंट टच झाला की डायरेक्ट मशीन सायरन देणार की जेणेकरून तुम्हाला असं कळणार की आपल्या वायरिंग मध्ये काहीतरी अडलंय का काहीतरी टच झालेलं आहे आणि आपली बॅटरी न उतरता. म्हणजे असं जर का सतत जर वाटत राहिलं याचं पूर्ण प्रेशर तुमच्या बॅटरीवर येतं आणि तुमची बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. त्यासाठी हे सायरन तुम्हाला सांगते मशीन की तुमच्या फायन्सिंगला काहीतरी टच झालेले, तुम्ही त्याचा शोध घ्या आणि त्याला वेगळं करा, म्हणजे जेणेकरून तुमची बॅटरी उतरणार नाही आणि मशीन बंद पडणार नाही. नेक्स्ट त्याची जी लेवल येते, आता फॅन्स फॉल्ट. याच्यामध्ये बघा 4 इंडिकेशन कंपनीने दिलेले आहेत. सिस्टम ऑन, सध्याच्या कंडिशनला मशीन चालू आहे ते तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर चार्जिंग, त्याच्यानंतर बॅटरी लो आणि फॅन्स फॉल्ट. आता हे इंडिकेशन कशा प्रकारे काम करतंय, आता हे बघा सोलरची पिन आहे या मशीन मध्ये मी इन्स्टॉल करतोय तर तिकडे सोलरचा ग्रीन लाईट लागेल. हा लाईट दाखवा सर. बघा आता ही मशीन सोलर वरती चालू आहे तर ग्रीन लाईट लागेल. आता आजच्या सिच्युएशनला याला जर 12 वर केलं ती मशीन ऑटोमॅटिक बंद होईल, चालणार नाही. याचे का चालणार नाही तर कारण की दिवसाची वेळ आहे म्हणून मशीन चालणार नाही. दिवसाच्या वेळेला तुम्हाला 24 वरती ठेवावं लागेल. त्याच्यानंतर बघा आता फॅन्स फॉलचा जो लाईट आहे कसा लागते हे बघा. इकडे फॅन्सिंगला फॉल्ट झालेला आहे तर तिकडे सिग्नल दिलेला आहे तुम्हाला मशीनने. त्याच्यानंतर हा बॅटरी लोचा लाईट जो आहे, आता सध्याच्या कंडिशनला बॅटरी फुल आहे आणि तिकडून सोलरची पिन टाकलेली आहे त्याच्यामुळे तो लाईट दाखवणार नाही तुम्हाला. बाकी बॅटरी लो झाली म्हणजे हा लाईट लागणार, म्हणजे मशीन तुम्हाला पूर्णपणे इंडिकेशन देणार. ही जी मशीन बनलेली आहे 100% कॉम्प्युटराइज आहे आणि स्वयंचलित आहे. हिला चालू बंद करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठलीही गोष्ट करायची नाही. तुम्हाला ज्या सिस्टम मध्ये एक वेळेस मशीनला तुम्हाला ऑन ऑफ करून द्यायचं आहे त्यानंतर ही मशीन ऑटोमॅटिक वर्किंग करेल. या मशीनला वर्किंग करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऑथॉरिटी द्यायची गरज नाहीये. तुम्ही एक वेळेस तिला ज्या पद्धतीने लावलंय त्या पद्धतीने ती सतत वर्किंग करेल राहील. आणि आमच्याकडे विविध प्रकारचे मॉडेल आहेत, जसे की हे मागे तुम्ही मॉडेल बघू शकता. आम्ही सोलार इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरिंग करतो, सोलार झटका मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतो. आमच्या कंपनीचे एसी डीसी बल्ब सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग होतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वस्तू जर लागल्या तर तुम्ही डायरेक्टली कंपनीशी संपर्क करू शकता. कंपनी सोबत संपर्क करण्यासाठी तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड या व्हिडिओ मध्ये टाकलं जाईल, त्या कार्डवरचे तुम्हाला नंबर वगैरे सर्व दिलेले जातील. नेक्स्ट आमची जी लेवल येते ही झाली झटका मशीन लेवल. नेक्स्ट आमची जी लेवल येते सोलार पंप. आता सोलार पंप म्हणजे ही एक शेतकऱ्यांच्या जीवनामधली खूप आवश्यक वस्तू बनत चाललेली आहे, कारण वाढते इलेक्ट्रिसिटीचे दर आणि रात्रीच्या वेळी असलेली लाईट. रात्री आपल्याला शेतामध्ये जावं लागतं पाणी देण्यासाठी आणि दिवसा लाईट नसते. आज सोलार पंपच्या माध्यमातून आमचे पूर्ण पंप वगैरे त्याच्यानंतर कंट्रोल पॅनल वगैरे सगळं आमची कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते. रामा सोलार मध्ये तुम्हाला झटका मशीन मिळतात आणि सनराइज एंटरप्राइजेस मध्ये तुम्हाला पंप आणि कंट्रोल पॅनल मिळतात. सनराइज एंटरप्राइजेस मध्ये तुम्हाला एसी डीसी कंट्रोल पॅनल मिळतात आणि कुठल्याही कंपनीची सोलार मोटर असू द्या पूर्ण स्पेअर पार्ट ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते आणि तुमच्या शेतामध्ये तुमच्या घरापर्यंत तुम्हाला सर्व्हिस देते. कुठल्याही प्रकारची सोलार पंप मध्ये रिपेअरिंग जरी असली तरी सनराइज तुम्हाला करून देते. या कंपनीचे सुद्धा नंबर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळतील. आणि निश्चितच शेतकरी मित्रांनो, सोलार हा प्रोडक्ट आपल्या जीवनातला आवश्यक प्रोडक्ट का बनत चाललेला आहे हा थोडं समजून घ्यायची वेळ आहे.
कारण रात्री बेरात्री जी आपण शेतामध्ये जीव घेण्या त्रासामधून आपण मेहनत करतो, ती मेहनत आपली वाचावी आणि पूर्णपणे आपलं दिवसभरामध्ये काम व्हावं, या माध्यमातून सोलार जीवन आवश्यक आहे. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आमच्या कंपनी सोबत तुम्हाला जर संपर्क साधायचा असला तर रामा सोलार झटका मशीन नंबर आहे 9993591005. सनराइज इंटरप्राइजेसचा नंबर आहे 7498956772. निश्चितच तुम्ही आम्हाला सर्व्हिसचा मोका देसाल ही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. ओके.